नाशिक शहरातील नंदिनी नदी स्वच्छता अभियानादरम्यान एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आलाय। राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उंटवाडी येथे स्वच्छता मोहीम सुरू असताना स्वयंसेवकांना नदीपात्रातील घाण आणि गाळ काढताना एक गावठी कट्टा आढळून आला। स्वच्छता मोहिमेत सहभागी असलेल्या स्वयंसेवकांनी हा कट्टा तात्काळ मंत्री गिरीश महाजन यांना दाखवला। त्यानंतर पुढील चौकशीसाठी तो ताब्यात घेण्यात आला असून संबंधित यंत्रणांकडून तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। नंदिनी नदी स्वच्छतेसाठी राबवण्यात येणाऱ्या अभियानात अशा प्रकारे गावठी कट्टा सापडल्याने उपस्थित नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली। हा कट्टा नदीपात्रात कसा आला? तो किती दिवसांपासून तेथे पडून होता? त्याचा कोणत्या गुन्हेगारी घटनेशी संबंध आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। नंदिनी नदी स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून केवळ कचरा आणि गाळच नव्हे तर समाजासाठी धोकादायक वस्तूही बाहेर येत असल्याची या घटनेतून समोर आले आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।